कमलाबाई आसावा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संगमनेर येथे कमलाबाई आसावा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या लायन्स क्लब व दिव्यांग सारथी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वीतील गुणवंत दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांगांच्या मुलांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमासाठी पद्मश्री सन्मानित प्रा. कळसकर गुरुजी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 51,000 रुपयांची रोख देणगी दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजन ठाकूर होते, तर कोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर अभयकुमार चोरडिया उपस्थित होते। यावेळी डॉक्टर रिया चोरडिया, सौ. बबिताजी आसावा, जगदीशजी आसावा, सौ. सरोज जगदीश आसावा आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिली। दिव्यांसाठी संघटना अध्यक्ष दाभोळकर यांनी सर्वांचे आभार मानले। देज न्यूज मराठी। आज दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने कालाबजावणीप्रमाणे याही वर्षी आपण वया वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्याचप्रमाणे नहीं सर बस वो बस बस नहीं डॉक्टर साहब क्या आप अंदर भाई चलने का पड़ा गोटीन लगा पड़ा अरे भाई गोटीन लगा पड़ा या नहीं तुम क्या या ठिकाणी डॉक्टर ताळ्या वाजवायचे जरा माझे मी दोन शब्द संपवतो। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व लाईन मेंबर आणि सर्व बंधू भगिनींनो, आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला, आपला वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पहिल्यांदा अभिनंदन करते आणि सगळ्यांना धन्यवाद देते। ॲक्च्युली असं जर पाहिलं इथे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी सेवा देऊ शकतो याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि इथून पुढे आम्ही अशीच आपल्या सर्वांना मदत करू। आमच्या पद्धतीने जेवढं करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू। मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चन्नापुरी घाट इथे प्रोफेसर म्हणून काम करते आणि इथून पुढे मी आमच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे सेवा देण्यासाठी आपल्याला जिथे जिथे गरज पडेल त्यासाठी मदत करण्याचं मी नक्कीच आवाहन करेल आणि त्यासाठी मी प्रयत्न करेल। धन्यवाद सर्वांचे संगमनेरच्या वतीने आणि आशा परिवाराच्या वतीने सर्व स्वागत करतो आणि नियोजकाचे मी आभार मानतो की आपण माणसाला ही संधी प्राप्त करून दिली। खरं तर आजचे जे प्रमुख पाहुणे अध्यक्ष जे या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत सर, ते आमच्या लायन्स संगमनेरचे सुद्धा माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यामुळे हा क्लब खूप भरभराटीला आलेला आहे। ते ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्याच वेळेस आमच्या लायन्स संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी आम्हाला खूप छान प्रेरणा दिली आणि सेवाभावी कार्यामध्ये त्यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन असतं। आणि आता आमच्या चोरले बाजूंनी जे तुम्हाला सांगितलंय की आम्ही नेहमीच मदत करू, तर निश्चितपणे लायन्स संगमनेरला तुम्ही कुठलंही सहकार्य करण्याचं आवाहन करा। आमच्याकडे जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आपल्या या संघटनेला निश्चित मदत करू हे मी तुम्हाला ग्वाही देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी दिव्यांग सारथी संघटना
या संघटनेनं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केले आहेत हा अतिशय स्वच्छ आणि अभिनंदनीय आणि कौतुक करण्यासारखा आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या 5 जिल्ह्यांचे नाशिक विभागाचे हे आमदार आमचे डॉक्टर तांबे साहेब, उपस्थित केरळचे मान्यवर, मुलांचे पालक, मुले आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या संघटनेनं हे जे कार्य करतायत ते कार्य मी तुम्हाला अगोदर सांगितलं कौतुकास्पद आहे. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा तो सत्कार ठेवलेला आहे, म्हणजे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी, त्यांना उत्साह प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी हात बांधा, म्हणजे माझ्याकडे विद्यार्थी कोण आहेत, मला शिकवतोय ना, कळेल ना, बाकीचे नाही. विद्यार्थ्यांना मोबाईल वापरायचा नाही. आज याच्याकडे कॉल आला असेल आपल्या पप्पांचा असेल, कारण आधी वडील राहिले नाही, आई गेली, मम्मी आली, वडील गेले, पप्पा आले, गुरुजी गेला, सर आले, आमचे 9 वाली बाई गेली, बाई गेली आणि मॅडम आली. हे बदललंय. जसं जग चाललंय त्याप्रमाणे आपणही चालायला पाहिजे, जमत नाही. परंतु मोबाईल फक्त समजा आलेला कॉल घेणे, आपल्या पप्पांना सांगणे किंवा देणे, तसा मोबाईल घ्यायचा नाही. आपण शाळेमध्ये शिकतो, तुम्ही ते मोबाईल चालून असं पाहता ऐकता काही पिल्लो आणि आया काय कसं माहिती काय, या लहान पोरं नादी लावण्यासाठी त्याच्या मोबाईल त्याच्या हातामध्ये खेळायला. आणि आया पुस्तक घालत आहे. मित्रांनो, लहानपणी जे संस्कार होतील ते तुम्हाला मोठ्या काळापर्यंत दिसतील. बाकीचा खर्च करू नका. माझे पेन्शनचे पैसे आहेत, परत लागेल तुम्हाला. फक्त या कामीच खर्च करा. आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला दुसऱ्या दौऱ्याला कार्यक्रम होता. मी 90 वर्षाच्या ज्येष्ठांचे आणि पेन्शनरांचे घरी जाऊन सत्कार करतो. मी पेन्शनरांचा अध्यक्ष आहे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचा अध्यक्ष आहे, कळसकर विद्यालय माझा आहे, वसतिगृह माझा आहे. मी 5 संस्थांवर अध्यक्ष आहे. माझं वय आत्ताची फक्त 86 वर्षाचं झालंय आणि माझं एक मोठं ऑपरेशन झालंय. जिभेचा शेंडा कापलाय तरी मी बोलतोय. काय माहितीये का, माझं कर्म चांगलं आहे. मी दुसऱ्यासाठी जगतो आहे म्हणून. आणि शेवटपर्यंत माझा विद्यार्थ्यांना सुटून झाला पाहिजे म्हणून मी दान सुद्धा केलेलं आहे. काही आवयांचं माझ्या आवय सगळे चाललंय, याचा उपयोग आहे. आणि माझे अमेरिकेचे विद्यार्थी माझ्या सांगायला होऊ शकते. म्हणजे शेवटपर्यंत माझा उपयोग हा विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे, असा माझा उद्देश आहे. आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, मला सन्मान केला आणि मी 45 मिनिटं बोलतो. मी शिक्षक असल्यामुळं गायचा आवाजाचे बंद करेल, पण आता तुमच्या कुठली पाहिल्या आणि मी काही केलं. त्याचं पोराला खूप कापड मागलं ते काय होतं. बाळांनो, कुणाही घेतला तर या, तुम्हाला काही अडचणी असल्या तर माझ्याकडे या.
तुमच्या अडचणी सोडवल्या जातील. एवढे शब्द 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असा अनुभव. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व लाईन मेंबर आणि सर्व बंधू भगिनींनो, आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहील, आपला वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पहिल्यांदा अभिनंदन करते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. ॲक्च्युली असं जर पाहिलं इथे अपंग एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी सेवा देऊ शकतो याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि इथून पुढे आम्ही अशीच आपल्या सर्वांना मदत करू. आमच्या पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करू. मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चन्नापुरी घाट इथे प्रोफेसर म्हणून काम करते आणि इथून पुढे मी आमच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे सेवा देण्यासाठी आपल्याला जिथे जिथे गरज पडेल त्यासाठी मदत करण्याचा मी नक्कीच आवाहन करेल आणि त्यासाठी मी प्रयत्न करेल. धन्यवाद मॅडम. सर्वांचे ज्ञानेश्वर भाऊ संगमेरच्या वतीने आणि आशा परिवाराच्या वतीने सरचं स्वागत करतो आणि नियोजकाचे मी आभार मानतो की आपण ज्ञानेश्वर ही संधी प्राप्त करून दिली. खरं तर आजचे जे प्रमुख पाहुणे अध्यक्ष जे या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत सर, ते आमच्या ज्ञानेश्वर संगमेरचे सुद्धा माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यामुळे हा क्लब खूप भरभराटीला आलेला आहे. ते ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्याच वेळेस आमच्या ज्ञानेश्वर संगमेरचे अध्यक्ष होते आणि त्यांनी आम्हाला खूप छान प्रेरणा दिली आणि सेवाभावी कार्यामध्ये त्यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन असतं. आणि आता आमच्या चोरले बाबींनी जे तुम्हाला सांगितलंय की आम्ही नेहमीच मदत करू, तर निश्चितपणे ज्ञानेश्वर संगमेरला तुम्ही कुठलंही सहकार्य करण्याचं आवाहन करा. आमच्याकडे जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आपल्या या संघटनेला निश्चित मदत करू हे मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी दिव्यांग शांती संघटना या संघटनेनं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केले आहे हा अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय आणि कौतुक करण्यासारखा आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या 5 जिल्ह्यांचे नाशिक विभागाचे हे आमदार आमचे डॉक्टर तांबे साहेब, उपस्थित केळवरचे मान्यवर, मुलांचे पालक, मुले आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या संघटनेनं हे जे कार्य करतायत ते कार्य मी तुम्हाला अगोदर सांगितलं कौतुकास्पद आहे. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा तो सत्कार ठेवलेला आहे म्हणजे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी, त्यांना उत्साह प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी हात बांधा म्हणजे माझ्याकडे विद्यार्थी कोण आहेत, मराठी कळतंय ना, कळेल ना, बाकीचे नाही तर विद्यार्थ्यांना मोबाईल वापरायचा नाही. आज याच्याकडे कॉल आला असेल आपल्या पप्पांचा असेल, कारण आधी वडील राहिले नाही, आई गेली, मम्मी आली, वडील गेले, पप्पा आले, गुरुजी गेला, सण आले, आमचे 9 वाली बाई गेली, मॅडम बाई गेली आणि मॅडम आली. हे बदललंय. जसं जग चाललंय त्याप्रमाणे आपणही चालायला पाहिजे, जमत नाही. परंतु मोबाईल फक्त समजा आलेला कॉल घेणे, आपल्या पप्पांना सांगणे किंवा देणे, तसा मोबाईल घ्यायचा नाही. आपण शाळेमध्ये जितकं तुम्ही ते मोबाईल चालून असं पाहता ऐकता, काही पिल्लं
आणि आया काय कसं माहिती काय, या लहान पोरं नादी लावण्यासाठी त्याच्या मोबाईल त्याच्या हातामध्ये खेळायला. आणि हे आया पुस्तक घालत आहे. मित्रांनो, लहानपणी जे संस्कार होतील ते तुम्हाला मोठ्या काळापर्यंत दिसतील. दिव्यांग सारथी संघटना, लायन्स क्लब ऑफ संगमनेर आणि असावा कुटुंब याच्या वतीने आज या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. दिव्यांग जे आहेत ती एवढ्या संख्येमध्ये आहेत. मगाशी त्यांच्या बोलण्यात आले की 3,500 लोकांची काहीतरी संख्या आहे. अनेक लोकांना ती व्याधी आहे किंवा ते अपंगत्व आहे. पण जेव्हा परमेश्वर एक अंग काढून घेतो तेव्हा दुसरं अंग बलिष्ठ करून देतो, बलवान करून देतो, स्मार्ट करून देतो. आणि त्यांच्याकडे आपल्यापेक्षा सुद्धा वेगळी काहीतरी शक्ती असते. ती शक्ती त्यांनी स्वतःची ओळखली पाहिजे. हेलन केलन यांनी ज्यावेळेला त्यांना स्वतःला अपंगत्व आले, डोळे गेले, त्यावेळी त्यांनी आवाहन केलं लायन्सला. आणि त्या लायन्सबद्दल त्यावेळेला साईट फर्स्ट हा प्रोग्राम डेव्हलप झाला. आणि जगभरामध्ये ही लायन्सची संघटना जी 200 पेक्षाही जास्त देशांमध्ये आहे आणि 110 वर्षापासून कार्यरत आहे. आमचं जे काही विविध वाक्य आहे ते म्हणजे वी सर, आम्ही सेवा देतो. आम्ही सेवा, जशी तुम्ही म्हटले की आम्ही मुक्त सेवा देतो, आम्ही पण लोकांकडनं डोनेशन गोळा करतो आणि अशा लोकांना मदत करण्याचं काम करतो. आजच्या या कार्यक्रमाचं जे काही औचित्य आहे ते आमच्या कुटुंबातल्या, या कुटुंबाची जी माता होती कमलाबाई आसावा यांच्या निधनाने जी काही पोकळी निर्माण झाली, त्या कुटुंबाच्या वतीने लायन्सच्या माध्यमातून आज या वया वाटवांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या सगळ्यांचं आपण का नाही, सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो का नाही, पण आपल्याला जो काही खाण्याचा वाटा शक्य आहे तो प्रत्येकाने देण्याचा जर प्रयत्न केला फार मोठं असं कार्य लायन्स करतोय. अनेक वर्ष आम्ही करतो, 35-40 वर्ष काम करतोय. ज्यांनी आम्हाला ही सेवा करण्याची त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. बाकीचा खर्च करू नका. माझे पेन्शनचे पैसे आहेत, पास लागेल तुम्हाला. फक्त या कामीच खर्च करा. आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला दुसऱ्या गावला कार्यक्रम होता. मी 90 वर्षाच्या ज्येष्ठांचे आणि पेन्शनरांचे घरी जाऊन सत्कार करतो. मी पेन्शनरांचा अध्यक्ष आहे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचा अध्यक्ष आहे, कळसकर विद्यालय माझा आहे, वसतिगृह माझा आहे. मी 5 संस्थांवर अध्यक्ष आहे. माझं वय आत्ताची फक्त 86 वर्षाचं झालंय आणि माझं एक मोठं ऑपरेशन झालंय. जिभेचा शेंडा कापलाय तरी मी बोलतोय. काय माहितीये का, माझं कर्म चांगलं आहे. मी दुसऱ्यासाठी जगतो आहे म्हणून. आणि शेवटपर्यंत माझा विद्यार्थ्यांना उपयोग झाला पाहिजे म्हणून मी दान सुद्धा केलेलं आहे. काही अवयांचा माझ्या अवय सगळे चाललंय, याचा उपयोग आहे. आणि माझे मेडिकलचे विद्यार्थी माझ्या सांगायला होऊ शकते. म्हणजे शेवटपर्यंत माझा उपयोग हा विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे असा माझा उद्देश आहे. आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, मला सन्मान केला आणि मी 45 मिनिटं बोलतो. मी शिक्षक असल्यामुळं गायच्या आवाजाचे बंद करेल, पण आता तुमच्या कुठली पाहिल्या आणि मी काही केलं. त्याच्या पोराला खूप कापड मागलं ते काय होतं. बाळांनो, कुणाही घेतला तरी या, तुम्हाला काही अडचणी असल्या तर माझ्याकडे या. तुमच्या आरोग्य अडचणी कळवल्या जातील. एवढे शब्द 2 शब्द बोलून माझं पासून संपर्क. अतिशय सुंदर असा अनुभव. मान्यवरांना विनंती आहे, भेट द्या आमच्या. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ
चला ना या निघलं या पुढे या ज्यांनी कामं केले ना त्यांचं अहो इकडे या ना अशी ना समोर या ना समोर या ना ओ गायकवाड अहो चला ना अरे बाप झालं का सगळं झालं का बाबा चला मिरची टाकली का मान्यवरांना विनंती आहे भेट द्या आमच्या सर आओ